कसे आहात तुम्ही? तर आज मी ऑफिसला चालले आहे आणि आता मेकअप करत होते तर मी म्हटलं चला छोटासा ब्लॉग बनवूया. तर अशी या ब्लॉगची स्टार्टिंग आहे. तर चला पटापट मेकअप करूया. कॅबवाली दादा कधी पण येऊ शकते. आधी हे चिपरेसाठी केसाठी बांधून घेऊया. ओके ओके केस झाले. त्यानंतर मॉइश्चरायझर. जीवनात किती उतार चढाव राहिला तरी स्किन मात्र सॉफ्ट राहिली पाहिजे. जसं काळा धागा आपल्याला बुरी नजरपासून प्रोटेक्ट करतो तसं सनस्क्रीन आपल्याला सनराईजपासून प्रोटेक्ट करते. क्या बोला तूने? एक 2 3 फिंगरवाली थेरी भाई मला नाही येत. माझ्याकडे हेच होते तर मी हेच करू शकते. सनस्क्रीन झाल्यानंतरच फेस कलर टकाटक दिसायला लागला. एकदम टवटवीत. कानाला पण त्याने ओके. सनस्क्रीन झाली. सनस्क्रीन नंतर कन्सिलर. माझ्या फेसवरती खूपच डार्क स्पॉट आलेले आहे, यू कॅन सी. तर त्यासाठी कन्सिलर मला ते एकदम हेवी आवडत नाही. पण हा हेवी मेकअप नाहीच आहे. मी फाउंडेशन वगैरे यूज नाहीच करत आहे. डेली मेकअप ऑफिससाठी असंच टाईमपास. मला तेवढा मेकअप येत नाही बट स्टील आय ट्राय. हां भाई आपल्याला पण चांगलं आणि चांगलंच कोणाला नाही आवडत. मला पण आवडते, तुम्हाला पण आवडते. तर तेच त्यासाठीच, बाकी काही नाही. कोई क्रश है नहीं, किसी को पटाना नहीं है. मला असं वाटायचं माझ्या ऑफिसमध्ये कोणी चांगलं मुलं नाही आहे. पण रील्सवर पाहिल्यानंतर असं वाटतं की सगळ्यांनाच असं वाटतं की त्यांच्या ऑफिसमध्ये कोणी चांगली मुलांना साठी चांगल्या मुली नाही आहे. भारी दुःख आहे, भारी. कन्सिलरने आपले काळे कारनामे तर लपणार नाही, पण या आपले डार्क स्पॉट थोडे लपून जाणार. ठीक है, चलता है. इसके बाद ये बेबी क्रीम. आय नो मी आले हिंदी आणि मराठी बोलते. फ्लोमध्ये होण्यासाठी सवय मॅरी गरजचाही होत आहे. ती पॉइंट बेबी क्रीममध्ये मी मॉइश्चरायझर मिक्स करून लावते. बिकॉज ते एकदम नको मला थोडं नॅचरल फिनिशिंग. यासाठी मी असं करते. तुम्ही पण ट्राय करू शकता. खूप नॅचरल फिनिशिंग येते. असं वाटत नाही की हां जास्त मेकअप केला आहे, तसं जास्त नाही झालं आहे. Wow. Oh my God! Wow! फेस ग्लो आला. छान छान आहे. मेकअपने आणखी छान दिसते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ओके तर आता कॉम्पॅक्ट माझी मराठीमध्ये एवढी चांगली आहे ना. नाही पुणेकरांना असं वाटतं. ॲक्च्युली मी विदर्भाची आहे बट राहते पुणेमध्ये. तसं ते माझ्या मराठीला असे हसतात, त्या मजा वाटते, फनी वाटते. बट या जसं आहे तसं आहे. तर आमचे ते तसंच बोलतात. हमारे उधर ऐसा ही होता है. बाजूचे लोक मला पाहून लाजून गेले. माहिती नाही लाजायला तर मला पाहिजे तर पण तेच मला लाजून गेले.
तुम्ही हा कॉम्पॅक्ट पॅक करू शकता. अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप चांगला आहे. मला मार्चचे प्रोडक्ट आवडतात. आय लव्ह मार्च. त्याच्यात आहे टिश्यू. दिसत नाही कॉम्पॅक्टचा मी यूज करते. कशी दिसते मॅटिकली, सुंदर एकदम. न्यूड लिपस्टिकच यूज करायची मला, बिकॉज ऑफिसला न्यूड छान. आणि ऑफकोर्स मी या कुर्तीसोबत हे इयरिंग्स मॅच करणार आहे. कसं ते करते असं काहीतरी करते ना ते असे समथिंग ते यूट्यूबरवाले मी बघितलं आहे, मला करता नाही येते. अरे कहना क्या चाहते हो? तुम्ही असेच बघून घ्या. छान आहे, क्यूट आहे. मला इयरिंग्स खूप आवडले. अरे यार जात का मी गेलं थोडं मी हाताला काहीच लावत, बिकॉज माझ्या आईपच ऑलरेडी खूप प्रॉड आहे. त्यामुळे मग ती लावत एकदम नकली असं वाटतं. ॲक्च्युली मी पण मला बरोबर करत नसले जे असेल ते, बट मी नाही करत ते. माझ्यावरच मग असेच बाजूला साबण करू आपलं हेअर. ओ पॅन सगळे ते साबण बोलत होते. माझा फायनल लुक कशी दिसते मी? छान, खूप छान, की बिलकुलच छान नाही. वाव ब्युटिफुल. प्लीज सांगा मग, म्हणजे नेक्स्ट टाईम मी आणखी ट्राय करणार वेगळं करायचं. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.